रोजच्या डब्याला काय भाजी द्यायची आहे, आपल्या घरी एखादी भाजी नाही आहे किंवा रोज रोज त्या भाज्या खाऊन कंटाळा आलाय, तर ही जी भाजी आहे ती तुम्ही एकदा नक्की करून पहा, ती म्हणजे कुरडईची भाजी। तर त्यासाठी इथे मी 3 ते 4 गव्हाच्या कुरडया घेतल्या आहेत। ह्या ज्या कुरडया आहेत त्या आपल्याला छान भिजत ठेवायच्या आहे। त्यात आता पुरेसं मी पाणी घालून घेते, साधारण कुरडया भिजतील इतकं, आणि याला 15 ते 20 मिनिटं छान भिजत ठेवते। कुरडई आपली इथे छान भिजते, तोपर्यंत तुम्ही जर अजूनपर्यंत रेसिपी थिएटरला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करायचे आणि सोबतच फेसबुक इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करायचे। कुरडई इथे छान भिजली आहे, ती आपण एका चाळणीवर काढून घेऊया, त्यातलं जास्तीचं पाणी निथळत ठेवायला। एका पॅनमध्ये 2 चमचे तेल गरम करायला ठेवूया। तेल गरम झालं की ह्यात आपल्याला घालायचंय अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचंय, 3 ते 4 कढीपत्त्याची पाने, चिमूटभर हिंग घालून घ्यायचंय, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्याही इथे मी घालून घेते बारीक चिरलेल्या। हे सगळं छान मंद आचेवर आपल्याला परतून घ्यायचंय। यात आता घालायचा आहे एक मोठा कांदा बारीक चिरलेला, यालाही आपण छान परतून घेऊया मंद आचेवर, कांदा गुलाबी रंगावर होईपर्यंत। आणि त्यानंतर आपल्याला यात सुके मसाले घालून घ्यायचे। अर्धा चमचा इथे मी हळद घालून घेते, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा इथे धणेपूड घालायचे आणि 1 चमचा गरम मसाला। हेही सगळं छान एकत्र करून घेऊया। मसाले सगळे छान एकत्र झाले की यात आपल्याला भिजलेली कुरडई घालायची आहे। कुरडई आपण इथे घालून घेऊया। खूपच कोरडी वाटत असेल तर तुम्ही इथे पाण्याचा हबका मारू शकता। चवीनुसार मी इथे मीठ घालून घेतलंय आणि हे सगळं छान एकत्र करून घेतलंय। मी इथे शेंगदाण्याचा कूट पण घालून घेते, तर 2 छोटे चमचे इथे मी शेंगदाण्याचा कूट घालून घेते, त्याऐवजी तुम्ही इथे शेंगदाण्याची चटणी सुद्धा घालू शकता। आणि हे पुन्हा सगळं छान एकत्र करून घेते। झाकण ठेवून साधारण 10 मिनिटं ह्याला मी वाफ काढून घेते, शिजवून घेते। 10 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता इथे आपली कुरडईची भाजी जी आहे ती छान तयार झालेली आहे। यात आता घालूया बारीक चिरलेला कोथिंबीर आणि मस्त गरमागरम कुरडईची भाजी जी आहे ती आपण सर्व करूया। ही जी भाजी आहे ही तुम्ही पोळीसोबत, भाकरीसोबत, कशाही सोबत खाऊ शकता, खूप छान लागते। चला तर मग तुम्ही सुद्धा अशा प्रकारे कुरडईची भाजी एकदा नक्की करून पहा आणि कशी झाली ते मला कळवा। पाहत रहा रेसिपी थिएटर।